jungle. जयंत पाटलांनी मुंबईत वडापावचे दुकान टाकावे. महागाई आंदोलनावरून सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला. राष्ट्रभाऊ काँग्रेस पक्षाने महागाई विरोधात पुकारलेल्या आंदोलनावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा समाचार घेताना त्यांनी 100 उंदीर खाऊन मांजर चालली हजला अशा शब्दात खोचक टोला लगावला. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुंबईतील लोकांना वडापाव महाग झाला तरी काहीसा फरक पडत नाही असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार घेताना सदाभाऊ खोत म्हणाले, जयंत पाटलांना कदाचित संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास माहीत नसावा. या चळवळीत मुंबईने 106 हुतात्मे दिले आहेत. त्यातून मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला आहे. हे पुढे म्हणाले, गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये वडापाव न मिळाल्यामुळे अनेक लोकांनी आपला जीव सोडला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी मुंबईत जाऊन एक वडापावचे दुकान टाकावे आणि तिथल्या जनतेचे प्राण वाचवावेत. नागपूरच्या संदर्भाचा उल्लेख करत सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना सुनावले की नागपूरला कांदा पोहे महाग झाल्यानंतरच सरकारला जाग येईल. असे ठोमणे मारण्यापेक्षा आपण स्वतः मात्र नागपूरच्या कांदा पोह्याच्या दिशेने पावले टाकू नका. नागपूरकरांना कांदा पोहे कोणत्या दरात घ्यायचे हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महागाई आंदोलनावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. सदाभाऊ खोत यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. सदाभाऊ नेमके काय म्हणाले ते पाहू. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आयतोडी खुर्द येथील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकरी नेते हनुमंत पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. रक्त सांडू पण जमीन मोजू देणार नाही. पोलीस बंदोबस्तात प्रशासकीय अधिकारी मोजणीला आले तर 1 इंच ही जमीन मोजू देणार नाही. वेळ पडल्यास रक्त सांडू असा तीव्र इशारा हनुमंत पाटील यांनी दिला आहे. या महामार्गामुळे आयतोडी खुर्द गावातील अनेक शेतकऱ्यांची घरे, विहिरी आणि फळबागा उद्ध्वस्त होणार असून शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होतील. त्यामुळे आता आत्महत्या न करता थेट संघर्ष करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 2019च्या महापुरात हे गाव 80 ते 85% पाण्यात होते. आता या महामार्गाचा भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊन संपूर्ण गाव पाण्यात बुडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागपूर ते रत्नागिरी हायवेवर पुरेशी वाहतूक नसताना शक्तीपीठाच्या नावाखाली नागपूर ते गोवा असा नवा महामार्ग आमच्यावर का लादला जात आहे असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. लोकशाही मार्गाने निवेदन देऊनही सरकारने दखल न घेतल्यामुळे आता आरपारची लढाई जाहीर करण्यात आली असून या इशाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सोच वे खाके बिल्ली चली हाजको अशातला हा प्रकार आहे. महागाईच्या आंदोलनामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब म्हटले की मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तर काही फार फरक पडत नाही. पण त्यांना माहीत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्मे या मुंबईनं दिलेले आहेत आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केलेला आहे. वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळं अनेक लोकांनी गेल्या आठवडाभरामध्ये टाचा खुडू प्राण सोडलेले आहेत. त्यामुळं जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईतल्या जनतेचं प्राण वाचवावेत. नागपूरला कांदे फळे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांद्या फळाच्या दिशेनं आपण मात्र पावलं टाकू नका. नागपूरकरांना कांदे फळे कोणत्या दरात घ्यायचे हे मात्र निश्चित चांगलं कळतं. नमस्कार, मी हनुमंत पाटील, शेतकरी संघटना माजी जिल्हाध्यक्ष. सरकारनं जो ह्यो शक्तीपीठ महामार्ग करायचं जे काय हे केलेलं आहे आणि अशा शक्तीपीठाची काही गरज नसताना आता काही शेतकरी वाळवा तालुक्यातलं पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत. आणि त्या वाळवा तालुक्यामध्ये आमचं आयतोडी खुर्द हे गाव येतं या आणि आमच्या गावामध्ये बरेचसेच लोक भूमिहीन होणार आहेत. काहींची घरं जातात, विहिरी जातात, परत झाडे, असं बरंचसंच नुकसान आयतोडी खुर्दमधील शेतकऱ्यांचं पूर्णपणे होणार आहे आणि पूर्णपणे भूमिहीन होऊन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे. तर सरकारनं ह्या शक्तीपीठाची काहीही गरज नसताना किंवा शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग नसताना विनाकारण, कारण आता जो नागपूर हायवे जो आहे नागपूर ते रत्नागिरी ह्या हायवेवरती वाहनांची अजिबात म्हणजे गर्दी नसताना नवीनच त्याला लागूनच ह्या नागपूरवरूनच होणारा नवीन गोवा हायवे नागपूर ते गोवा असा हा महामार्ग करायचा शक्तीपीठाच्या नावाने चालू असलेला ह्याची काही आम्हाला गरज नसताना विनाकारण आमच्यावर लादलेला हा महामार्ग आहे, ह्याची आम्हाला काही गरज नाही. तर मी सरकारला एकच सांगू इच्छितो, एक शेतकरी म्हणून
आमचं गाव आयतूर खुर्द हे पूर्णपणे 2021 किंवा 2019च्या महापुरामध्ये 80 ते 85% पूर्णपणे पाण्याखाली गेलं. हा शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर पूर्णपणे 100% गाव आमचं हे पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तर आम्ही आता आत्महत्या करणार नाही. सरकारला मी अगदी हात जोडून किंवा कळकळीची विनंती करून सांगतोय, आम्ही आता आत्महत्या करणार नाही. कारण आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या म्हणजे अगदी शासकीय अधिकाऱ्यांना सांगून निवेदन देऊन म्हणजे थांबलोय. पण तरी सकट तुम्ही जर सरकारनं जर समजा आमचं म्हणजे मोजमाप करण्यासाठी जर प्रशासकीय अधिकारी यांना बंदोबस्तात जर तुम्ही आयतूर खुर्दमध्ये लावून दिलं तर आम्ही एक इंच ही जमिनीची मोजणी होऊन देणार नाही. आम्हाला वेळ पडली तर आम्ही रक्त सांडू किंवा जे कोण तुम्ही ह्या आयतूर खुर्दमध्ये अधिकारी येणार आहेत त्यांनी सकट विचार करून आमच्या गावामध्ये यावं किंवा म्हणजे सरकारला ह्याच्यातनं आम्ही एक विनंती करतोय की तुम्ही आमच्या ह्या आयतूर खुर्दमधनं किंवा वाळवा तालुक्यातनं ह्या रस्त्याची आम्हाला काही गरज नाही किंवा ही त्याचा काही उपयोग पण नाही. तरी आम्ही एवढं सांगतो की तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला इकडं पाठवून देऊ नका, एवढी आमची विनंती.